पनवेलचे नवराष्ट्र दैनिकाचे अत्यंत अभ्यासू पत्रकार आहेत माझ्यासोबत दीपक घरत आणि पनवेलमधला सगळा इथला इलाका काही आम्ही पाहिल्यानंतर आणि बघितल्यानंतर लोकांशी बोलल्यानंतर आम्हाला काही गोष्टी लक्षात आल्या की लोकांना आहेत काही बोलायचं आहे, समस्या आहेत, पण ते बोलत नाही. आणि दुसरीकडे वेगवेगळ्या पद्धतीच्या शाळा, आरोग्य, प्रवास, वाहतूक, प्रदूषण अशा अनेक समस्या भेडसावत चाललेल्या आहेत लोकांना, पण बोलताना मात्र ते कचरतात असं आपण पाहिलेलं आहे. काय साधारणतः पनवेलचं दीपक चित्र आहे? आपण बोलतात म्हणजे पालिकेने काय सुविधा पुरवायला पाहिजेत याचबद्दल बऱ्याचशा लोकांना माहिती नाहीये. म्हणजे जसं की आता आपण बऱ्याच जणांशी बोललो तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की उपजिल्हा रुग्णालय हेच रुग्णालय पालिकेचं आरोग्यासाठी यंत्रणा असल्याचं लोकांचं म्हणजे लोकांचा दृष्टिकोन आहे. त्याचबरोबर पाणी प्रश्नांवर कोण बोलायला तयार नाही, रस्त्यांवर कोण बोलायला तयार नाही. प्रत्येक जण फक्त हेच बोलतोय की उमेदवार जाहीर होऊन दे मग आम्ही काय करायचं ते करू. हो, आता बघा म्हणजे इथे कुणाची साधारणतः सत्ता होती? म्हणजे 2017ला ज्या वेळेला निवडणूक झाली पहिली, म्हणजे त्यानंतर आता हे 3 वर्ष तर निवडणुका नाहीच आहे सगळ्या. या 3 वर्षाच्या काळामध्ये पनवेल महानगरपालिकेचं प्रशासन हे आयुक्तांच्या देखरेखीखाली चाललं, पण समस्या सुटल्यात का? बऱ्याचशा समस्या आहेत पण लोक त्यावर बोलायला तयार नाहीत आणि बोलतायत ते फक्त पाणी आणि रस्ते. त्या पलीकडे पालिकेने कोणत्या सुविधा द्यायच्या आहेत याबद्दल काहीच बोलत नाही. मालमत्ता कराबद्दल काही ठिकाणी बोंब केली जाते, उद्यानं नाही आहेत बरीचशी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरोग्य यंत्रणा आणि शाळा. पालिकेच्या नगरपालिका क्षेत्रात ज्या शाळा होत्या तेवढ्याच आतापर्यंत पालिकेने घेतल्यात. आता सध्या 2 ठिकाणी नवीन शाळा बनवण्याचा प्रस्ताव आहे, पण तो कधी होईल आणि कुठल्या साली होईल याबद्दल तर सध्या काही सांगत नाही. मला 2 मुद्दे अत्यंत महत्वाचे वाटतात. एक तर मालमत्ता कराचा जो मुद्दा आहे की मालमत्ता कर भरतायत पण सुविधा मिळत नाही. बरंच म्हणजे ग्रामीण भागाला तरी खास करून ग्रामीण भागामध्ये मालमत्ता कर वसूल केला जातोय. मागील 5-8 वर्षापासून मालमत्ता कर घेतला जातो, पण मुळात ग्रामीण भागाला ज्या सुविधा पाहिजेत, रस्ते, पाणी, वीज हे जवळपास नाहीच. तरी सुद्धा शिक्षण नाहीये. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बऱ्याचशा ठिकाणी धोकादायक शाळा आहेत, त्या शाळा पालिका घ्यायला तयार नाहीत का? तर तिथे शिक्षक जे आहेत जिल्हा परिषदेचे ते त्यांना घ्यायचे नाहीयेत. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये तर फारच म्हणजे लोक वैतागलेली आहेत. म्हणजे अक्षरशः लोकांचं म्हणणं आहे की पालिकेपेक्षा ग्रामपंचायत बरी. म्हणजे पूर्वी 29 महानगरपालिकेमध्ये 29 गावांचा समावेश झाला, पण त्यांना असं वाटतं की आता ग्रामपंचायतीमध्ये असतो तर बरं झालं. कारण बऱ्याचशा गावांना अजून म्हणजे पालिका काम सुरू आहे पालिकेचं, असती होईल, पण सध्या 8 वर्षात बरेचशी गावं अशी आहेत की त्यांना नळाचं पाणी नाही, बोरवेलचं किंवा विहिरीचं पाणी प्यावं लागतं. त्याचप्रमाणे फक्त गावामध्ये सुरक्षा कर्मचारी जात आहेत, आपला स्वच्छता कर्मचारी जात आहेत. इतर म्हणजे मल निस्तारण केंद्र ज्या लाईन असतात त्या नाही आहेत. त्याचं काम चालू आहे, कॉन्क्रीटकरांचं काम चालू आहे, पण बऱ्याचशा ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम होतं असं तिथल्या स्थानिकांचा ग्रामस्थांचा आरोप आहे. बरं, आता मला एक सांगा की एक मोठं पनवेल महानगरपालिकेचं हॉस्पिटल त्याची आवश्यकता होती, पण उपजिल्हा रुग्णालय हे काय आहे? म्हणजे का नाही होऊ शकलं एखादी मोठं रुग्णालय जसं मुंबईमध्ये आपण पाहतो, ठाण्यामध्ये चालू आहेत, घोषणा केलेल्या आहेत, टेंडर चालू आहेत, पण अजून त्या गोष्टीला सगळ्या प्रक्रियेला वेळ जातोय. कारण पनवेल पालिका ही नव्याने स्थापन झाल्यामुळे सगळ्याच सुविधा नव्याने निर्माण करायच्या आणि त्याच्यासाठी प्रशासन प्रयत्न करते. प्रशासन प्रयत्न करत नाही अशातली गोष्ट नाही, पण एकंदरीत सध्या अपुरा असलेला निधी, मालमत्ता कराला विरोध होत असल्यामुळे बरीचशी लोक मालमत्ता कर भरत नाहीयेत. त्यामुळे ह्या सुविधा कुठेतरी मालमत्ता कर किंवा निधी अभावी निधीचा एक मोठा मुद्दा म्हणजे असू शकतो. दुसरं असं आहे की 5 समस्या जर आपण पाहिल्या पनवेल महानगरपालिकेमध्ये, आता महानगरपालिका स्थापन होऊन किती वर्ष झाली? साधारणतः 2017ला पालिका स्थापन झाली, साधारणतः आता 8 वर्ष झालेली आहेत. पण त्याच वेळेला सगळ्यात महत्वाची परिवहन सेवा म्हणजे पालिका आतापर्यंत स्वतःची परिवहन सेवा सुरू करण्याचे प्रयत्न चालू आहेत, पण अद्याप ती सुरू झालेली नाही. लोकांना त्याची गरज आहे. कारण सध्या NMTच्या बस म्हणजे नवीन मुंबई पालिकेच्या बसवरती इथला कारभार सुरू आहे. म्हणजे पनवेलची वाहतूक, परिवहन सेवा वगैरे ते चालू आहे.
त्याचबरोबर आरोग्यासाठी आणखी प्रयत्न झाले पाहिजेत. आरोग्याचा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न फेरीवाल्यांचा प्रश्न आहे. म्हणजे काही सिडको वसाहती आहेत अक्षरशः सायंकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या सकाळच्या वेळेस फेरीवाले रस्त्यावर असतात. त्याच्यामुळे हा प्रश्न सगळ्या महानगरपालिकेच्या हद्दीमधला आहे. म्हणजे फेरीवाल्यांचं कुठेतरी पुनर्वसन हे रखडलेलं आहे. ते प्राथमिकता देऊन प्रशासनाने पूर्ण करणे गरजेचं आहे. अशा अनेकशा कन्स्ट्रक्शन खूप वेगानं सुरू आहे. कन्स्ट्रक्शन तर सिडकोच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात प्रधानमंत्री आवास योजनेतून घरं निर्माण होत आहेत. पण त्या प्रमाणात पाण्याची व्यवस्था मात्र नाही. कारण पाणी कुठून येणार? पनवेल पालिकेचं अद्याप स्वतःचं धरण नाही. आता तिलारी धरणातून काहीतरी पनवेलला पाणी पुरवठा केला जाणार आहे असं म्हटलं जातं. पण ते कधी सुरू होईल तोपर्यंत सगळ्यांनाच धीर धरावा लागणार आहे. कारण जर आज काहीतरी 3 लाख नवीन घरं पनवेलमध्ये होणार आहेत, मग एवढी जर लोकसंख्या इकडची वाढणार आहे, अगोदरच पाणी पुरवठ्याचा तुटवडा आहे. म्हणजे इथे मोहल्ल्यात वगैरे तर माझ्या माहितीनुसार बऱ्याचशा वेळेला त्यांना महिलांना मोर्चे काढावे लागतात की आम्हाला पुरेसं पाणी द्या म्हणून. मग अशा वेळेला आहे त्यांनाच पुरेसं पाणी जर मिळत नसेल तर नवीन जे राहायला येणार आहेत गृह प्रकल्पामध्ये मग त्यांना कुठून पाणी पुरवणार हा मोठा प्रश्न आहे. धन्यवाद. दीपक धरात यांनी खूप समस्या इथल्या मांडल्या आणि तसा पनवेल महानगरपालिकेचा जो कार्यकाळ आहे स्थापन होऊन तसा फार नाही, पण तरी सुद्धा जे मुद्दे होते ते मुद्दे सोडवण्यासाठी किती जोरकसपणे प्रयत्न केले जात आहेत हेही तितकंच महत्वाचं आहे. राजकारण एका बाजूला आणि लोकांच्या समस्या एका बाजूला असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामॅन असीम सोबत मनोज भोयर, नवराष्ट्र डिजिटल, पनवेल.